श्लोक 61. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अर्थ: अर्जुना, ईश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करतो. शरीररूपी यंत्रावर आरूढ असलेल्या सर्व प्राण्यांना तो आपल्या मायेने सतत फिरवत असतो. विवरण: सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात वास करीत असलेला ईश्वर अर्जुनाच्या हृदयातही आहेच. आणि म्हणूनच भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत की हा ईश्वरच आपल्या प्रकृतीद्वारा त्या सर्वांवर आपली सत्ता चालवतो. पंचमहाभूतांवर सुद्धा ह्या परमेश्वराची सत्ता आहे. ज्याप्रमाणे कठपुतळी सूत्रधाराच्या इच्छेने हालचाल करते, अगदी त्याचप्रमाणे या सर्व जगाची स्थिती आहे. मात्र माणूस या गोष्टी जाणून घेत नाही आणि तो सर्व गोष्टी मी करतो असेच म्हणत राहतो. आणि अर्जुनाला सुद्धा आत्ता यावेळी असेच वाटत आहे आणि त्याला वाटतंय की जर मी जर युद्ध केलं तर मग मी जर युद्ध केले नाही तर मग पांडवसुद्धा युद्धाला नकारच देतील आणि मग होणारे हे महाभयंकर युद्ध थांबूनच जाईल. एवढ्या सर्व लोकांचा संहारसुद्धा थांबेल. अगदी मोठा अनर्थच टळून जाईल. हिंसेमुळे होणारे पापसुद्धा लागणार नाही. पण युद्ध करायचे का नाही हे मात्र आता खरे तर अर्जुनाच्या हातातच नाही आहे. कारण वर सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या इच्छेनेच या सर्व गोष्टी घडत राहतात. अर्जुनाने युद्ध करायचे का नाही हे ठरविणारा फक्त ईश्वरच आहे. अर्जुन त्याच्या हातातले बाहुले आहे आणि तो जसा सांगेल, जसे फिरवेल तसेच त्याला फिरावे लागणार होते किंवा करावे लागणार होते. मग आता युद्धाला नकार देऊन अर्जुनाला तर काहीच साध्य होणार नाहीये. ईश्वराची इच्छा प्रमाणानं अर्जुनाने हे युद्ध करणेच जास्त श्रेयस्कर आहे असे श्रीकृष्णाचे मत आहे. भ्रामयनचा अर्थ असा आहे की संपूर्ण विश्वाचे संचालन भगवंताच्या शक्तीने म्हणजे मायेनेच होत असते. मत्तः सर्वं प्रवर्तते. भगवान सर्व प्राण्यांना त्यांच्या स्वभावानुसार कर्म करण्याची प्रेरणा देतो, पण त्याचा म्हणजे भगवंताचा आग्रह मात्र असत नाही. ते अर्जुनाला सांगतायत की यथेच्छेसी तथा कुरु. त्यामुळे माणूस आपली कामना, ममता, आसक्ती यांना वशीभूत होऊन कर्म करतो. ते भोगण्यासाठी जन्ममृत्यूची येरझार सातत्याने त्याची चालूच राहते. मात्र जो भगवंताला शरण जातो, त्याच्यावरच दृढ विश्वास ठेवून श्रद्धा ठेवतो, त्याला भगवंत विशेष प्रकारची प्रेरणा देतात व अहंकाराअभावी साधक त्यानुसार कर्म करीत राहतो व स्वतःचे हितसुद्धा त्याने साध्य करून घेता येते. असे इथे भगवंताचे मत आहे. इथे आपण थांबूया.